शेखर स्वामी महाराष्ट्रातले एक नामांकित आणि प्रतिथयश अगदी अंतकरणाची शाई ओतून लेखन करणाऱ्या प्राध्यापिका संध्या रंगारी यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे। गेली 30 वर्ष झालं मी त्यांचा पत्ता शोधतोय। शेवटी मला माझ्या मातेचा पत्ता सापडला आणि जीवन भरून पावलं। याबद्दल प्रथमतः मी आदरणीय प्राध्यापिका संध्या रंगारी मॅडम आणि त्यांचे मिस्टर पत्रकार गायकवाड सर, रमेश कदम सर यांचे मी खूप खूप आभारी आहोत। गेली 35 वर्षापूर्वी मॅडमचा एक लेख मी हिराचंद नेमचंद कॉलेजच्या वाचनालयामध्ये संचार पेपरमध्ये वाचला होता आणि त्या लेखाचं नाव होतं माय तू हवी होतीस ग। तुमचीच कहाणी 5:30ची वेळ, कातर वेळ, आभाळ कोंदटलं होतं, पाऊस पडला होता, रात्रभर पडला आणि बिचारा माझ्यासोबत रडला ग, माझ्यासोबत रडला। का केलंस माय तू असं, का केलंस? अगं मला सांगायची होतीस, तुळशीजवळ आपल्या घरानं मांडायची होतीस। काय पाऊल उचललं मा, काय तू पाऊल उचललं? अजूनही आठवतात ते गरिबी परिस्थितीतले आपले दिवस, ते बकाल वस्तीत आपलं सीनं, घराचे 50 रुपये भाडं देता देता आपला जीव नाकी नऊ यायचा, माय नाकी नऊ यायचा। त्या ओल्या लाकडानं स्वयंपाक करताना ओथंबलेला घरातला धूर अजूनही डोळ्यात शिरतो माय, अजूनही डोळ्यात शिरतो माय, अजूनही डोळ्यात शिरतो। खळबट करून वाढवलंस माय, खळबट करून वाढवलंस। बाप रोज दारू प्यायचा, बाप रोज दारू प्यायचा, दारू पिऊन रात्रभर तुला मारहाण करायचा, मारून मारून तुझं अंग पार दिरण्यासारखं सुजवायचा। पण कधीही बापाला उलटून बोलली नाहीयेस, बापाचा स्वाभिमान राखत आलीस, संसारात रमत आलीस। मला अजूनही आठवतं ग तुझी ती मूर्ती, तुझ्या काळ्या मनीशिवाय दुसरं काही नव्हतं ग। अगं तुझ्या लुगड्याला 17 ठिकाणी ठिगळं होती ग, 17 ठिकाणी ठिगळं। त्याच वेळेस ठरवलं